व्यापकः विश्वंभर व्यापकः विश्वंभर चराचर जाचेनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले अवघियांचा हाची ठाव अवघियांचा हाची ठाव देवी देव सकळ पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले तुका म्हणे न करी सोस तुका म्हणे न करी सोस भेदे दोष उपराठे पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम खलानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपन्त तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताची गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधानी अमृते वाढ शिंपोण की जय विठ्ठला व्यापकः विश्वंभर चराचर जाचेनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण दिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज
आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षी संपन्न होत असलेल्या या अखंड हरनाम यज्ञाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन सभेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुईनगर या संस्थेच्या वतीने परिसरातील भाविक भक्त वारकरी मंडळी, आमचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, देवरूप श्रोते आपल्या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हा सोहळा संपन्न होतोय. आज 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. यथामती यथाशक्ती आपल्याला अभंगाचं चिंतन पूर्ण करायचंय. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय परमात्मा पंढरीनाथाचीच पाऊलं धरण्याचा उपदेश करतात. परमात्मा पंढरीनाथाची पाऊलं जीवाने धरावीत हा उपदेश जीवाला केला जातोय. त्याचं कारण आहे, जीवाला धरण्याची सवय आहे. न धरता जीव राहू शकत नाही. जीव काही ना काही धरतच असतो. चांगली एखादी सवय तरी धरील, एखादं व्यसन तरी धरील, 5-6 वर्षापूर्वी एखाद्याने दिलेली शिवी तरी धरून ठेवील. काहीतरी धरून ठेवणं हा जीवाचा स्वभाव आहे. उलट त्याला न धरता राहताच येत नाही. कोणाचा तरी संग धरतो, कोणाचा तरी संस्कार धरतो, काही ना काही तो धरत राहतो, पण नेमकं काय धरायचं हे त्याला कळत नाही. चुकीचं धरत राहिल्यामुळे, योग्य काय आहे हे धरायचं न कळल्यामुळे तो जीवत्व दशेला प्राप्त होतो. म्हणून नेमकं आपण आयुष्यामध्ये काय धरलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची तुकोबराय या अभंगातून मीमांसा करतायत. जर आपल्याला काही धरायचंच आहे, धरल्याशिवाय जर आपलं आयुष्य पूर्णतेला जाऊ शकतच नाही, तर बाकीच्या गोष्टी धरण्यापेक्षा परमात्मा पंढरीनाथाला आपण धरलं पाहिजे असा उपदेश तुकोबराय या अभंगातून करतायत. जीवाचा स्वभाव धरण्याचा आहे. अनेक गोष्टी तो धरतो, पण या गोष्टी धरत असताना काही गोष्टी धरल्या पण जातात आणि काही गोष्टी सुटल्या पण जातात. पहिला महत्वाचा भाग आहे, जीव धरत असताना काही गोष्टी प्रारब्ध संबंधातून धरतो, काही गोष्टी उपाधी संबंधातून धरतो, काही गोष्टी सामान अधिकरण्य संबंधातून धरतो, काही गोष्टी सामर्थ्य शक्तीने धरतो आणि काही गोष्टी तादात्म्य संबंधातून धरतो. आपल्या धरण्याचं स्वरूप आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. अनेक गोष्टी आपण प्रारब्ध संबंधातून धरलेल्या आहेत. हा देह आपण धरला, आपल्या इच्छेने धरलेला नाही. कोणालाही आपण बुटकं राहावं, कुरूप व्हावं, विकलांग व्हावं असं कोणालाच वाटत नाही. पण हा देह आपल्याला धरावा लागला, त्याचं कारण आपला या देहाशी असलेला प्रारब्ध संबंध आहे. देह आपण धरलेला आहे. फक्त देहच धरला असं नाही, देहाच्या संबंधी असलेल्या अनेक गोष्टी आपण धरल्या. या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण प्रारब्ध संबंधातूनच धरलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला दुःख देतात, बदलणाऱ्या आहेत, अशाश्वत आहे, हे सगळं खरं आहे. पण अशा अनेक वेळेला बदलणाऱ्या गोष्टी आपण धरतो प्रारब्ध संबंधातून. तुकोबराय सांगतायत हे प्रत्येकाला जाणवत आहे की ज्याला आपण धरलंय तो आपल्याला दुःख देतोय, ज्या संसाराला धरलंय तो संसार दुःख देतोय. जे सगळे सोयरे संबंधी आप्त इष्ट परिवार आपण धरलाय हा सगळा बदलणारा आहे, दुःख देणारा आहे. पण तरी सुद्धा आपण त्याचा संग धरतो. अनेक बुद्धीचे
बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. याचा संग आपण धरतोय पण हा संग आपल्याला साधक न ठरता बाधक ठरतो. जेवढा जेवढा म्हणून संग धरावा तेवढा तेवढा संग अधिक बाधक ठरतोय. देहाचा संग आपण धरला, या देहाला आपण मी म्हणू लागलो. तुकोबाराय सांगतायत वस्तुतः अगदी व्यापक असलेलं आपलं स्वरूप, पण या देहाच्या कुडीमध्ये आपण येऊन अडकलो. जसा तो सिंहाचा बछडा चुकून मेंढ्यांच्या कळपामध्ये जावा आणि मेंढ्यांच्या कळपामध्ये जाऊन त्याने स्वतःला मेंढीच समजावं. आता आहे तो कोण? सिंहाचा बछडा आहे. त्याने सिंहासारखं गुरगुरायला पाहिजे, पण मेंढ्यांचा संग धरल्यामुळं तो त्या मेंढ्यांप्रमाणेच म्या म्या करू लागला. तुकोबाराय सांगतायत हा जीव परमात्म स्वरूप असलेला जीव, पण या जीवाने सुद्धा या देहाचा संग धरला आणि परिणाम असा झाला घेऊन या छंद माझे माझे परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मी म्हणू लागला. म्हणजे अहंकाराला धरलं. अहंकाराला धरल्यानंतर अहंकारातून होणाऱ्या कर्मालाही धरलं जातं. कर्म धरलं की कर्माचं फळही धरलं जातं आणि कर्म आणि कर्मफळ धरलं की जीव स्वभावतः कर्मबंधामध्ये अडकतो. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. ज्ञानोबाराय सांगतायत याने अहंकाराला धरलं, कर्माचं तादात्म्य धरलं, फळ धरलं, परिणामी जीवत्व दशेला प्राप्त झाला. म्हणजे आपण इथे बसलेलो आहोत आणि जीवत्वाचं जे दुःख भोगतोय त्याला एकमात्र कारण आहे काय धरावं हे न कळल्यामुळे झालेली ही स्थिती आहे. नको त्याचा संग धरला आणि नको त्याचं तादात्म्य घेऊन जीवत्व दशा प्राप्त झाली. पण आता प्रारब्धाने धरलेली गोष्ट प्रारब्ध संपल्यानंतर सुटत असते. देह प्रारब्ध संबंधातून धरला गेलाय. देहाचं प्रारब्ध ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आपली कितीही लाख महत्वाची कामं असू द्या, पण ती कामं करण्यासाठी एक सेकंद सुद्धा आपल्याला मिळणार नाही वाढाव. आपण किती प्रयत्न करू द्या. म्हणजे प्रारब्धाने धरलेली गोष्ट
प्रारब्ध संपल्यानंतर दूर होते. तुकोबरायांनी उदाहरण दिलं, एखाद्या महापुरामध्ये दोन ओंडके लाटेच्या प्रवाहामध्ये एकत्र यावे, मिळतील काष्टे लोटता पूर. पुरामध्ये ही काष्ट एकत्र यावी आणि एखादी उंच लाट उसळावी आणि ही एकत्र आलेली काष्ट पुन्हा दूर व्हावी. आदरे दूर होती खल्लाळी. तसं प्रारब्ध संपलं की देहाचा संबंध संपतो. म्हणून पहिला मुद्दा, प्रारब्ध संबंधाने धरलेली गोष्ट एवढी घातक नाही, कारण प्रारब्ध क्षयानंतर तिचा संबंध सुटणार आहे. जो जो काही प्रपंच सगळे सोयरे संबंधी आपण जमा करून ठेवलेत, ज्यांना रोज आपण सकाळी व्हॉट्सअप वरती शुभप्रभात रामकृष्ण हरी पाठवतो, आपला अवधी संपला की हे सगळं सुटणार आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आपण काही गोष्टी ज्या धरतो त्या उपाधी संबंधाने धरतो. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत ती गोष्ट धरली जाते. सूर्य किरणाचा जमिनीशी संबंध झाल्यानंतर हरणाला मृगजळ दिसतं. कुठपर्यंत मृगजळ दिसतं? जोपर्यंत सूर्याच्या किरणांचा संबंध पृथ्वीशी आहे तोपर्यंत. आकाशामध्ये जर ढग आले आणि ढग जर सूर्यावरती आले आणि त्यामुळे सूर्य किरण जर खाली येणं बंद झालं तर समोर दिसणारं जे मृगजळ आहे ते मृगजळ हरणाला दिसायचं बंद होतं आणि त्याच्या पाठीमागचं त्याचं धावणंही बंद होतं. उपाधीचा संबंध सुटला की गोष्ट सुद्धा सुटून जाते. काही गोष्टी आपण सामान अधिकरण्य संबंधाने धरतो. सामान अधिकरण्य संबंध म्हणजे एकाच अधिकरणामध्ये दोन गोष्टी असाव्यात, त्यातली एक गोष्ट आपल्याला धरायची आहे पण दुसरी गोष्ट आपल्याला धरावीच लागते, कारण दोन्हीचं अधिकरण एक आहे. बगीचेमध्ये आपण गुलाबाची फुलं पाहतोय. गुलाबाची फुलं आपल्याला धरायची आहेत पण गुलाब धरण्यासाठी गेल्यानंतर हाताला काटे लागतात, कारण काटे आणि गुलाबाचं फुल यांचं अधिकरण एकच आहे. ज्या अधिकरणामध्ये दोन पदार्थ आहेत त्यातील एक पदार्थ आपण धरायला गेलो तर दुसरा आपोआप धरला जातो. सामान अधिकरण्य संबंधातून धरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी जोपर्यंत सामर्थ्य आहे तोपर्यंत धरल्या जातात. सामर्थ्य सुटलं की गोष्टी सुद्धा सुटून जातात. जसा एखादा सिंह आहे, अरण्यावरती राज्य करतोय पण तोच सिंह एकदा का म्हातारा झाला. ज्ञानोबराय सांगतायत, सिंह रोगे रुंधला. सिंहाला जर रोग झाला तर त्या अरण्यावरचं त्याचं एक छत्री सगळा अंमल नष्ट होतो. अशा दुर्बल सिंहावरती कोल्हे कुत्रा सुद्धा हल्ले करतात. म्हणजे शक्ती गेल्यानंतर काही गोष्टी आपोआप सुटून जातात. आता या सगळ्या गोष्टी ज्या धरल्या जाणाऱ्या आहेत या त्या गोष्टीने क्षीण होणाऱ्या आहेत, पण सर्वात घातक पद्धतीने जो पदार्थ धरला जातो त्याला तादात्म्य संबंधाने धरलेला पदार्थ म्हटलं जातं. आपण या जीवत्व दशेमध्ये जे अडकलो ते तादात्म्य संबंधाने. तादात्म्य संबंध म्हणजे तद आत्मनो भाव यस्य सह तादात्म्य, हा माझा आत्मा आहे अशी आपली भावना होते आणि तो पदार्थ जर आपण सोडला तर प्राण जातील अशी भीती निर्माण होते. म्हणून मनुष्य तो पदार्थ सोडतच नाही. ज्ञानोबरांनी त्याच्यासाठी उदाहरण दिलं. पारधी लोक पोपट पकडण्यासाठी एक तार दोन झाडांना ओढून बांधतात आणि त्या तारेला त्यामध्ये एक नळी ओवतात की जी अशी गोल फिरते. मग पोपट येतो आणि त्या नळीवरती बसतो. बसल्यानंतर पोपटाच्या भाराने ती नळी अशी गरकण फिरते. तैसी शुकाचेनी अंग भारे नळिका भोविन नली एरी मोहरे. परिणाम असा होतो की त्या पोपटाचं डोकं वरती होतं खाली आणि पायी वरती होतात. वरती असलेलं आकाश तो पोपट पाहतो आणि विचार करतो की किती बरं झालं, ही जी मी नळी धरलेली आहे ही जर धरली नसती तर या एवढ्या मोठ्या खड्ड्यात मी पडलो असतो, मेलो असतो. तो त्या नळीला अजून घट्ट धरतो. वायाची मान पिळी टिटवू हे आवडी. अगदी ज्ञानोबराय सांगतायत, मोकळ्या पायाचा चवडा गोबी अधिके इतकी घट्ट धरून ठेवतो की त्याला कोणी अर्ध तोडून नेलं तरी सुद्धा तो ती नळी सोडत नाही. आता त्या नळीने त्याला जर धरलेला आहे
ती नळी जर त्याने सोडली तर त्याचे प्राण जाणार आहेत का? नाही. त्याला उडता येत आहे, तो उडू शकतो, पण हे सगळं उडणं तो विसरून गेलाय. ती नळी धरून त्याला असं वाटतंय की ही नळी म्हणजे माझा प्राण आहे आणि ही नळी जर मी सोडली तर माझा प्राण जाईल. मग काही केल्या तो ती नळी सोडत नाही. त्या पोपटाने ज्याप्रमाणे नळी धरावी त्याप्रमाणे आपण जीवत्व दशा धरली आहे. देह जरी सुटले तरी जीवत्व दशा सुटत नाही. एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जीव संक्रमित होतो, पण जीवत्व दशा मात्र सोडत नाही. कारण जीवत्व दशा जर आपण सोडली तर प्राणच जातील असं त्याला वाटतं. विठाला ओ बराय सांगतायत, अरे तू कोण आहे? तू स्वतः परब्रह्म स्वरूप आहे, तू व्यापक आहे. या संकोचित जीवत्व दशेला सोडून दे, टाकून दे आणि सगळ्या ब्रह्मांडाला जगवण्यासाठी ब्रह्मांडाचं पोषण घे. घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे. संकोचोनिकारे झालासी लहान. तुकोबराय सांगतात, हा संकोचपणा टाकून दे. घेईया पोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांड जगवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि ब्रह्मांड जगवण्याचं सोडून दे. तुला तुझ्याच पोटाची भ्रांत आहे. म्हणजे तू आहे कोण आणि झालाय किती लहान. म्हणून हे जे मी आणि माझेपणाचं ओझं घेतलेलं आहे, मी माझे आणि तुझे, न धरी टाकी परते ओझे, हे ओझे तू टाकून दिलं पाहिजे. आपण प्रत्येकाने घेतलेली जी संकोचितता आहे, जी परिच्छिन्नता आहे, ती परिच्छिन्नता आलेली आहे अहंकाराने. मीला धरल्यामुळं आलेलं हे सगळं माझेपण आणि आपली मूळ स्थिती सोडून परिच्छिन्न स्थितीला येऊन आपण प्राप्त झालो. हा डोक्यावरचा भार आपण टाकला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातून या देह तादात्म्याचा आणि या अहंकाराचा भार टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला परमात्म्याशी एकरूप होता येणार नाही.